आप देख रहे हैं मराठवाड़ा तेज न्यूज़। अब हर खबर होगी अपडेट। मैं हूं शेख मोहसिन और आप देख रहे हैं मराठवाड़ा तेज न्यूज़। औरंगाबाद छत्रपति संभाजीनगर शहर में फिर एक बार क्राइम ने दस्तक दी है। दरअसल ये पुंडलिक नगर में एक मामला दर्ज हुआ। मुकुंदवाड़ी रेलवे स्टेशन के पास परिसर में एक घटना घटी, जिसको लेकर पुंडलिक नगर पुलिस स्टेशन में तकरार दर्ज की गई, जिसमें 7 आरोपी बताए जा रहे हैं। इस मामले में पूरी तरह से मामला ये था कि कुंदवाड़ी रेलवे स्टेशन के परिसर में एक शख्स के घर पर 7 आरोपियों ने हमला किया, जिसमें बताया जा रहा है कि वहां पर एक फायर राउंड भी की गई और गाली गलौज का मामला भी सामने आया है। इस संबंध में जैसे ही पुंडलिक नगर पुलिस स्टेशन को जानकारी मिलती ही पुंडलिक नगर पुलिस स्टेशन की टीम वहां पर रवाना हुई और जिसके घर ये हमला हुआ था, उनकी बताई गई जानकारी के आधार पर 7 आरोपियों को गिरफ्तार किया गया। इस मामले में मुख्य आरोपी के नाम पर कई मामले अलग अलग पुलिस स्टेशन में कई धाराओं के अंतर्गत मामले दर्ज है, जिसको लेकर पुलिस अपनी जांच सख्ती से कर रही है और पुलिस ने इन 7 आरोपियों को फिलहाल गिरफ्तार किया है। जांच का भी विषय है और पुलिस इसमें और भी जांच में जुट चुकी है। देखिए पूरा मामला क्या था। पुंडलिक नगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जो मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनचा जो परिसर येतो त्यात शिवशाही नगर म्हणून नगर आहे। त्या ठिकाणी सचिन लाहोट नावाचे व्यक्ती राहतात। त्यांच्या घरावर 7 अज्ञात लोकांनी नावानिशी त्यांनी फिर्याद दिलेली आहे। त्यांनी येऊन गोळीबार केली आणि घरावर दगड वगैरे मारलं आणि तिथे शिवीगाळ केली आणि दहशत निर्माण केली, अशा प्रकारची तक्रार आम्हाला प्राप्त झाली होती। त्यावरून आम्ही फिर्यादीवरून गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यात 7 आरोपींचे नाव त्यांनी सांगितलेले आहेत। त्यातले जो एक मुख्य आरोपी आहे शुभम जाट, हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। त्याच्यावर पुंडलिक नगर तसेच मुकुंदवाडी जवाहरनगर पोलीस स्टेशन मध्ये असे 20 गुन्हे दाखल आहेत। तो यापूर्वी त्याला स्थानबद्ध देखील करण्यात आलं होतं। यावेळेस त्याला तडीपार देखील मुकुंदवाडी पोलीस स्टेशनने केलेला आहे। तर यांचा जो फिर्यादी आहे सचिन लाहोट आणि आरोपी शुभम जाट यांच्या सचिन लाहोटच्या नातेवाईकांसोबत जे शोभा लाहोट म्हणून आहेत, जे मुकुंदवाडीच्या हद्दीत राहतात, शोभा लाहोट आणि यांच्यासोबत काही जुने वैमनस्य होतं, पूर्वीचं भांडण होतं। त्याच्यात सचिन लाहोट काही मध्ये पडला होता। त्यामुळे ह्याच्या घरावर त्यांनी जाऊन शोध घेऊन त्याच्या घराच्या समोर जाऊन दहशत निर्माण करून शिवीगाळ करून त्यांनी फायरिंग केलेली आहे। त्याच्यावरून आम्ही स्विफ्ट ऍक्शन घेऊन आरोपी ना ताब्यात घेतलेले आहेत। ताब्यात घेताना देखील आरोपींनी पोलिसांवर हमला केला होता। त्या अनुषंगाने सातारा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे आणि याच्यातील 7ही आरोपी आम्ही अटक केलेले आहेत। सर, जे हल्ला केला होता पोलिसवर ते कसं होतं? तुम्ही घायल झाला त्याच्यामध्ये? जखमी? नाही, किरकोळ जखमा झालेल्या आहेत। घायल लोक एवढं गंभीर काही नाहीये, पण आरोपीला अटक करण्यासाठी आमची जी पार्टी गेली होती त्याला अटकाव करत होते आणि आरोपी देखील असाल्ट करण्याचा प्रयत्न करत होता। आम्ही ह्या सगळ्या परिस्थितीतून आमची डीबी टीम, आम्ही स्वतः तसेच मुकुंदवाडी पोलीस स्टेशनचे आणि क्राईम ब्रँचचे अधिकारी अंमलदार देखील त्या ठिकाणी आले होते। असं एकत्रित संयुक्तपणे आम्ही ही कारवाई केलेली आहे। साहेब, जे आरोपी आहे त्याच्यावर काय गुन्हा तुम्ही सांगितले असते, तर आता त्याच्यामध्ये काय कलम लावले तुम्ही? त्याच्यावर CR नंबर 26/2026 दिनांक 19/1/2026 रोजी गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामध्ये जीवानिशी ठार मारण्याचे प्रयत्न करणे, जे BNS कलम 109(1) आहे। तसेच गैरकायद्याची मंडळी जमवणे, त्याच्यात 189, 191 आणि शिवीगाळ करणे, दमदाटी करणे, अशा प्रकारचे BNS भारतीय न्याय संहिता प्रमाणे आम्ही कलम अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। आणि जे गोळीबारी झाली ते वेपन तसेच त्याच्यात त्या गोळीबारी जे केली त्या गोळीबारीच्या अनुषंगाने याच्यात त्याच्यात एक खुली जो कारतूस फायर केल्यानंतर जे एक कारतूस जप्त केलेला आहे, ते कन्फर्म झालेले आहे की 100% त्या ठिकाणी फायरिंग झालेली आहे। तिथे त्या फिर्यादीच्या स्टेटमेंट प्रमाणे त्या 325 आर्मॅक्स देखील हा कलम लावलेला आहे।
मतलब वेपन तुम्हाला ते भेटलं नाही? नाही, आता आरोपीचं PCR नंतर ते जे सखोल चौकशी करण्यात येणार, जे जे हत्यार वापरले, यात इतर यांना सपोर्ट करणारे आरोपी कोण आहेत, वेपन कोणी पुरवले आणि ह्यांचा मुख्य हेतू काय होता फायरिंग करण्याचा, याबाबत देखील तपास करण्यात येणार आहे. आपलं पूर्ण नाव आणि पद, साहेब? मी पोलीस निरीक्षक अशोक भंडारे, पुंडलिक नगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी.